तर पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे वळत असताना आजचा आपला विषय आहे, परमेश्वर आपले शब्द ऐकतो का? जे शब्द आपण दिवसभरातून बोलतो परमेश्वराबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल, त्याच्या वचनाबद्दल, स्वतःबद्दल, ते तो ऐकतो का? आणि सध्या आपण शब्दाचं काय महत्त्व आहे शास्त्रात सांगितलेलं ते त्याच्या वचनातून पाहत आहोत की शब्द हे किती महत्त्वाचे आहेत. आणि याकोबाचे पत्र याचा 3रा अध्यायात आपण पाहिलं की याकोब सांगतो की जो कोणी मनुष्य स्वतःला शब्दाने आवरतो तो परिपूर्ण मनुष्य होय. जर तो आपले शब्द आवरू शकत नाही, जीभ आवरू शकत नाही, तर तो परिपूर्ण नाही. आणि नंतर तो उदाहरण देतो की छोटंसं लगाम घोड्याच्या मुखातला संपूर्ण घोड्याचं शरीर वळवतो. छोटंसं रडर जहाजातलं अख्खं जहाज वेगळ्या दिशेला नेऊ शकतं. तसं तो म्हणतो की आपल्या मुखातील शब्द आहेत की जे आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतात. आज तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची गरज आहे का? बरेच जणांना वाटतं की बदलावं, परंतु त्यांना वाटतं की ते आपल्या हातात नाही आहे. लगाम किंवा रडर किंवा गाडीचं स्टेअरिंग जसं आहे तसे असे शब्द आहेत. कोणत्या दिशेला आपण जायचं हे आपण ते स्टेअरिंग व्हील, ते चाक वळवल्यानंतर आपण दिशा बदलू शकतो. तसे आपले बोललेले शब्द बदलल्याने आपण जीवनाची दिशा बदलू शकतो. हे याकोब त्याच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायात सांगतो की शब्द हे महत्त्वाचे, शब्दाप्रमाणे घडून येतात. शब्द बोलणं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण पाहू की आपण बोललेले शब्द हे परमेश्वर ऐकतो का? पुढे याकोब त्याच्या पत्रात म्हणतो की एकाच शब्दाने आपण आशीर्वाद आणि शाप देऊ शकत नाही. एकाच झऱ्यातून गोड आणि कडू बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे काय बोलायचं, एकच काय ते आपण ठरवायचं आहे. त्याने सांगितलं देवाचे लोक या नात्याने आपण शापच दिले पाहिजे, चांगलंच बोललं, जीवनाचे शब्द बोलले पाहिजे, आशीर्वादच दिला पाहिजे, विजयाचे शब्द बोलले पाहिजे, विश्वासाचे शब्द बोलले पाहिजे. विश्वास आणि संशय, विजय आणि पराभव, जीवन आणि मरण, ह्या दोन्ही प्रकारचे शब्द आपण बोलू नयेत हे याकोब सांगत आहे. आणि मग आपण पाहिलं नीतिसूत्रे 18 आणि 20 मध्ये की मनुष्याला आपल्या तोंडच्या फळांचे परिणाम पुष्कळ भोगावे लागतात. मनुष्याचं तोंड, मनुष्याचं पोट आपल्या शब्दाने भरेल किंवा मनुष्य आपल्या शब्दाने संतुष्ट होईल. म्हणजे आशीर्वादाचे शब्द बोलल्याने, विश्वासाचे शब्द बोलल्याने, देवाच्या वचनानुसार देव माझ्या जीवनात कार्य करीत आहे हे शब्द बोलल्याने आपण समाधानी, तृप्त होऊ, आशीर्वादित होऊ. आपण जर इतरांप्रमाणे बोललो की काय माहीत आता काय होईल, देशाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, बिकट होत चाललेली आहे, माहीत नाही आता कसं होणार आहे, हे जगाचे लोक बोलतात. ज्यांना देवाची ओळख नाही ते लोकांचे हे शब्द आहेत. पण तुम्ही आणि मी जे देवाचे लोक आहोत, आपण म्हणायला पाहिजे की जरी आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी देव माझी काळजी घेणार आहे. तो माझा स्रोत, तो माझा सोर्स आहे. नोकरी, बिझनेस हे एक माध्यम आहे, पण देणारा देव आहे हे आपण बोललं पाहिजे. परिस्थिती कशी असली तरी दुष्काळातून पार नेणारा देव आहे. तो माझ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूनुसार परिपूर्ण करेल. हे विश्वासाचे शब्द, हे जीवनाचे शब्द, हे आपल्या जीवनाची परिस्थिती, दिशा बदलतात. तुमची आर्थिक परिस्थिती जर सुधारावी अशी जर तुमची इच्छा असेल तर विश्वासाचे शब्द बोला की देव माझ्या गरजा पुरवणार आहे. समृद्धी ही देवाची इच्छा आहे, तो मला समृद्ध करीत आहे. दारिद्र्य हा शापातून प्रभू येशूने मला मुक्त केलेला आहे हे शब्द बोला.
आणि मग बघा की कशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते. तर आजचा विषय आहे, देव आपण बोललेले शब्द ऐकतो का? यहेजकेल संदेष्टाच्याद्वारे यहेजकेल संदेष्टा इस्रायलात असताना परमेश्वर त्याला काय म्हणाला आपण बघू. यहेजकेल याचा 35वा अध्याय आणि वचन 13. आणि यहेजकेल संदेष्टा इस्रायल लोकांना पश्चाताप करण्याविषयी वॉर्निंग देत होता. परंतु देवाचे लोक इस्रायल हे बंडखोर झाल्यामुळे देवाविरुद्ध बोलत होते, वागत होते. आणि परमेश्वर काय म्हणतो बघा, वचन 13. ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्या विरुद्ध आपली थोरवी मिरवली, माझ्या विरुद्ध हवे तितके बोलला, ते मी ऐकले आहे. परमेश्वर यहेजकेलाच्या द्वारे इस्रायल लोकांना म्हणतो की तुम्ही त्याच तोंडाने माझं गौरव केलं, माझी भक्ती केली, थोरवी मिरवली आणि माझ्या विरुद्ध हवे तितके बोलला. जे मनाला येईल, जे वाटेल ते बोलला, ते मी ऐकले आहे. देवाचे लोक देवाविरुद्ध जे बोलतात, देव ऐकतो का? हो. परमेश्वर म्हणतो की ते शब्द मी ऐकलेले आहेत. आणि जे आपण बोलतो त्याचा परिणाम देवावर होतो आणि मग नंतर देव बोलतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तो त्याचा दंड, त्याची शिक्षा देत असतो. परंतु त्याच्यापूर्वी आपण ते ओढावून घेत असतो. आपण बोललेल्या शब्दामुळे देव तसं बोलत असतो. उदाहरणार्थ प्रभू येशूने सांगितलं की जर तुम्ही मनुष्यासमोर मला स्वीकाराल तर स्वर्गीय पित्यासमोर मी तुमचा स्वीकार करेल. पण जर तुम्ही मनुष्यासमोर नाकाराल तर देव पित्यासमोर मी तुम्हाला नाकारेल. म्हणजे इथे पृथ्वीवर आपण जे बोलतो त्याचा परिणाम, ते शब्द स्वर्गात ऐकू जातात का? हो. त्याचा परिणाम देवावर, प्रभू येशूवर होतो का? हो. जर आपण त्याला कबूल केलं, जर आपण त्याचे शब्द बोलून, विश्वासाचे शब्द बोलून त्याचा गौरव केलं, तर तो पित्याजवळ आपला गौरव करतो. पण जर आपण त्याला नाकारलं, त्याचे शब्द नाकारले की मला नाही वाटत माझी परिस्थिती सुधारेल, मला नाही वाटत मी बरा होईल, मला नाही वाटत असं होईल, असं जर बोललो तर ते शब्द तो ऐकतो आणि तो देखील आपल्याला नाकारतो. आणि म्हणून यहेजकेल 35:13 आपल्याला दिसून येतं की जे आपण बोलतो त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. जे आपण बोलतो ते परमेश्वर ऐकत असतो. पुढचा शास्त्रभाग मलाखीचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि याचं 17वं वचन. मलाखीच्या काळामध्ये मलाखी संदेष्टा इस्रायलात असताना काय झालं बघा. देवाचे लोक इस्रायल हे बंडखोरी करून देवाविरुद्ध वागत होते, बोलत होते. आणि 17व्या वचनात परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वरास कंटाळा आणला. तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला. तो म्हणतो की तुमच्या बोलण्याने तुम्ही मला कंटाळा आणला. तरी तुम्ही म्हणता आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला. म्हणजे बघा, देवाच्या लोकांची बंडखोरी, आपलं पाप, आपल्या चुका कबूल करण्याऐवजी की आपण देवाविरुद्ध बोललेलो आहोत याच्याबद्दल त्यांना काही विशेष वाटत नव्हतं. देवाविरुद्ध बोलणं महत्त्वाचं आहे, देव ते ऐकतो असं त्यांना वाटत नव्हतं. आणि परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणलेला आहे. तुमच्याने, माझ्या बोलण्याने देवाला कंटाळा आलेला आहे का? तुमचं आणि माझं बोलणं ऐकून देवाला कंटाळा येतो का? जरा विचार करा. आणि मग पुढे तो म्हणतो की तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्यांच्या संबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव कुठे आहे? म्हणजे देव
योग्य न्याय करत नाही. म्हणजे देवानं असं नाही तसं करायला पाहिजे, देवाने असं करायला नको होतं, हे जे आपण म्हणतो हे लोक म्हणत होते की प्रत्येकजण देवाच्या दृष्टीने चांगला आहे. मग देव न्याय का करत नाही? अन्याय होत असताना देव कुठं आहे? अशा रीतीने हे इस्रायल लोक, देवाचे लोक देवाविरुद्ध बोलत होते. आणि परमेश्वर म्हणतो 17व्या वचनाच्या शेवटी की अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला. ते विसरून पण गेले काय बोलले, आणि देव आठवण करून देतो की परमेश्वराची सेवा करून काय फायदा? परमेश्वर न्याय करीत नाही. अशा रीतीने ते बोलत होते. आणि असं एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा बोलून त्यांनी देवाला कंटाळा आणलेला होता, वीट आणलेला होता. पुढे 3रा अध्याय आणि याचं 13 वचन बघा. मलाकी 3 आणि वचन 13. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो? देवाचे लोक देवाविरुद्ध कठोर भाषण करू शकतात का? हो. करतात का? हो. त्या काळी इस्रायलाने केलं, या काळी ख्रिस्ती लोक विश्वासणारे करत आहे. देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, देवाने तसं करायला पाहिजे होतं. देव असं का करीत नाही, तसं का होत नाही? मला नाही वाटत देव असं करेल. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो? बघा, बोलूनच्या बोलून आपल्या चुका कबूल न करता ते उलट देवाला म्हणतात की आम्ही काय बोललो. म्हणजे बघा, हे बोलणं महत्त्वाचं आहे. देव ते ऐकतो हे त्यांना माहीत नव्हतं. आज अनेक विश्वासणाऱ्यांना माहीत नाही. आज मंडळीला, चर्चला बोलण्याचं सत्य हे माहीत नाही आहे. त्यांना वाटतं की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो तेवढीच प्रार्थना देव ऐकतो, तेवढेच शब्द आपला ऐकतो, बाकीचे जे आपण दिवसभरात बोलतो ते ऐकत नाही. पण इथं वचन काय सांगतं बघा, वचन 14. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञाप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो, यापासून काय लाभ? म्हणजे हे लोक असं म्हणत होते की देवाची सेवा करून काय फायदा? आम्ही आयुष्यभर भक्ती केली, सेवा केली, तरी आमच्या समस्या सुटली नाही, तरी आम्ही दारिद्र्यात आहोत, तरी आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, जीवन उद्ध्वस्त. देवाची सेवा करून काय फायदा? त्याचे आज्ञापालन करून काय फायदा? आम्हाला काय लाभ? अशा रीतीने हे लोक देवाविरुद्ध बोलत होते. आणि मग 14 वचन, तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञाप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो, यापासून काय लाभ? परमेश्वर बोललेले शब्द ऐकतो का? हो. आणि म्हणून सैतान आणि त्याचे दुरात्मे आपल्यावर दबाव आणून जीवनाच्या अडचणीच्या आणीबाणीच्या परिस्थितीतून, दुखणे आजारात, समस्येत असताना आपल्या मुखातून आपले शब्द असे बोलायला लावतात. आपण असे शब्द बोलतो देवाविरुद्ध जे आपल्याला समजत नाही, आणि शब्दाने आपण सैतानाला वाव देतो. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की दुर्जन माझ्या पुढे आहे तोपर्यंत मी गप्प राहील. म्हणजे दुरात्मे आपले शब्द ऐकून आपल्या जीवनात कार्य, जोपर्यंत आपण शब्द बोलत नाही सैतान कार्य करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही आणि मी शब्द बोलतो त्यावेळेस तो कार्य करायला जातो. लक्षात घ्या, दररोज ही आपली परीक्षा आहे. दररोज ह्या परीक्षेत सैतान आपल्याला पाडत असतो की आपण नको ते शब्द बोलावे देवाविरुद्ध, स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल, अविश्वासाचे, संशयाचे. हा मोह आपल्याला दिवसभर असतो. आणि म्हणून त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र 141 आणि 3 मध्ये की हे परमेश्वरा,
माझ्या मुखावर पहारा ठेव. माझे शब्द आवरायला तो मला शिकव. शब्द महत्त्वाचे आहे का? हो. आपण जे बोलतो ते देव ऐकतो का? हो. जे आपण शब्द बोलतो त्याचे परिणाम आपण भोगतो का? हो. शब्द बोलल्याप्रमाणे घडून येतं का? हो. पुढचा शास्त्रभाग यिर्मयाचं पुस्तक याचा 23वा अध्याय. यिर्मयाच्या काळामध्ये काय घडत होतं आपण पाहू. यिर्मया 23 आणि वचन 33. यिर्मया संदेशाच्या काळात देवाचे लोक इस्रायल कसे वागत होते, कसे परमेश्वराविरुद्ध बोलत होते बघा. वचन 33. जेव्हा हे लोक अगर एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारेल की परमेश्वराचे भारी वचन काय आहे, तेव्हा त्यांना म्हण, तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हाला टाकून देईन असे परमेश्वर म्हणतो. हे लोक संदेष्टाला याचकाला विचार की परमेश्वराचं भारी वचन काय आहे. भारी म्हणजे मौल्यवान नाही, भारी म्हणजे जड. म्हणजे त्यांना देवाचं वचन, देवाचा संदेश, देवाकडे वळण्याचा संदेश त्याच्याद्वारे जड, एक ओझं वाटत होता. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, जेव्हा ते म्हणतील की परमेश्वराचं ओझ्याचं वचन, भारी असं वचन काय आहे, तेव्हा त्यांना म्हणा की तुम्ही भारी आहात. बघा, देव त्यांच्या चांगल्यासाठी त्यांनी त्याच्याकडे वळावं म्हणून त्याचं वचन पाठवत होता. आजही देव आपल्या चांगल्यासाठी त्याचं वचन आपल्याकडं पाठवतो. हे एक शास्त्र दिलेलं आहे. पण आपण म्हणतो की हे वचन भारी आहे, जड आहे, ते एक ओझं आहे. अनेकांना वाटतं की शास्त्र अभ्यास करणं, शास्त्र वाचणं, मनन करणं हे फार मोठा बोजा आहे, ओझं आहे. आणि कशाला परमेश्वर हे ओझं आपल्यावर लादतो. आणि असे हे लोक म्हणत होते. आणि परमेश्वर म्हणतो 33व्या वचनात, जेव्हा हे लोक अगर एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारेल की परमेश्वराचे भारी वचन काय आहे, टिंगल म्हणून ते म्हणतात की कोणतं ओझ्याचं वचन, आणखी काय देव बोललेलं आहे, आणखी कोणती शिक्षा, कोणता न्याय देणार आहे, ते ओझ्याचं वचन आम्हाला सांगा. तेव्हा तू त्यांना सांगतो म्हणतो की तुम्ही भारी आहात आणि मी तुम्हास टाकून देईन. तो म्हणतो माझं वचन भारी नाही, तुम्ही जड झालेले आहात, तुम्ही मला ओझं झालेले आहात. आणि ह्यांना वाटत होतं की देव त्यांना ओझं झालेला आहे. किती विशेष आहे नाही का? जरा विचार करा. कशा प्रकारचे विचार देवाच्या लोकांचे होते. आज कशा प्रकारचे ख्रिस्ती लोकांचे, विश्वासणाऱ्यांचे आहेत. देवाचं वचन त्यांना ओझं झालेलं आहे. वचन 34. कोणी संदेष्टा, याजक, लोकातला कोणी परमेश्वराचे भारी वचन हे शब्द उच्चारील तर मी त्या माणसाला व त्या घराण्याला शिक्षा करेन. आपण जे बोलतो, देवाचे लोक, तुम्ही आणि मी जे बोलतो ते देव ऐकतो का? परमेश्वर म्हणतो, जो कोणी म्हणेल की परमेश्वराचे भारी वचन हे शब्द, त्याला, त्याच्या घराण्याला मी शिक्षा करीन. तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजाऱ्याला व आपल्या बांधवाला म्हणावे, परमेश्वराने काय उत्तर दिले, परमेश्वर काय बोलला. तो म्हणतो असं बोलावं, असं विचारावं. पण परमेश्वराचं ओझ्याचं वचन काय, भारी वचन काय, असं बोलू नये. असं जर बोललं तर तो म्हणतो मी शिक्षा देईन. कारण त्याचं वचन ओझं नाही, भारी नाही. त्याचं वचन आपल्या हितासाठी आहे, कल्याणासाठी आहे. परमेश्वराने काय उत्तर दिले बघा. परमेश्वर काय बोलला. तुम्ही यापुढे परमेश्वराचे भारी वचन असे म्हणू नये. वचन 36. तो म्हणतो की तुम्ही यापुढे परमेश्वराचे भारी वचन असे म्हणू नये. कारण परमेश्वराचे वचन त्याला स्वतःला भारी आहे. तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव याची वचने विपरीत केली आहेत.
देव म्हणतो की तुम्ही माझी वचनं विपरीत केलेली आहेत, त्याचा गैरअर्थ, चुकीचा अर्थ लावलेला आहे. वचन 37. तू संदेष्टाला विचार की परमेश्वराने तुला काय उत्तर दिले, परमेश्वर काय बोलला. तरी पण परमेश्वराचे भारी वचन असेच तुम्ही बोलत राहाल तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराचे भारी वचन हे शब्द बोलत राहता व तुम्ही परमेश्वराचे भारी वचन हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हाला सांगून पाठविले. परमेश्वर त्याला सांगतोय की माझं वचन ओझं नाही आहे, भारी नाही आहे. परमेश्वराचा संदेश, परमेश्वराचं वचन भारी आहे असे बोलू नका. ज्या अर्थी पहा मी तुम्हाला अगदी विसरेन. देवाविरुद्ध, त्याच्या वचनाविरुद्ध बोलल्यावर त्याचे परिणाम घडतात का? हो. परमेश्वर ऐकतो आणि मग न्याय ठोठावतो. तो म्हणतो की तुम्ही असं बोललात म्हणून मी तुम्हाला विसरेन. मी तुम्हाला आणि जे नगर तुम्हाला व तुमच्या पूर्वजास दिले त्या माझ्या समोरून जुगारून देईन. तुम्हाला सर्व काळचा कलंक लावील, जिचा कधी विसर पडणार नाही, अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करेन. आज विचार करा, किती देवाच्या लोकांची अप्रतिष्ठा झालेली आहे. आज किती विश्वासणारे प्रतिष्ठित जीवन जगत आहेत. किती जणांच्या जीवनाकडे पाहून आपण म्हणू शकतो की खरंच देवाचा आशीर्वाद, परमेश्वर यांच्याबरोबर आहे. की किती जणांकडे पाहून आपण म्हणू शकतो, लोक म्हणतात की देवाने यांना टाकून दिलेलं आहे, देवाने यांना शिक्षा दिलेली आहे. पण ही शिक्षा का? कारण ते देवाविरुद्ध बोलले म्हणून. नीतिसूत्रे 10 आणि वचन 19. नीतिसूत्रे 10 आणि वचन 19 बघा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही. म्हणजे व्यर्थ बडबड, सतत बडबड, फार वाचाळता असली की पापाला तोटा नाही. की आपण बोलण्याने, चुकीचे शब्द बोलून पाप करू शकतो, स्वतःविरुद्ध, देवाविरुद्ध बोलू शकतो. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा. जो आपले शब्द कंट्रोलमध्ये ठेवतो तो शहाणा होय. म्हणजे जो वाचाळ आहे, जी वाचाळ आहे ती शहाणी आहे का? नाही. शास्त्राच्या दृष्टीने व्यर्थ बडबड, वाचाळता मूर्खपणा आहे. एकविसावं वचन बघा, 20वां वचन. धार्मिकाची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आहे, दुर्जनांचे हृदय कवडी मोल आहे. धार्मिकाची वाणी बहुतांचे पोषण करते, वृद्धी करते, वाढ करते. पण मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. बघा किती कठोर शब्दामध्ये सांगितलेलं आहे. नीतिसूत्रे 15 आणि वचन 28. नीतिसूत्रेचा 15वा अध्याय आणि 28वां वचन बघा. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. धार्मिक मनुष्य उत्तर कसं देतो? विचारपूर्वक. काही जे मनाला येईल ते बोलत नाही. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. दुर्जनांचे तोंड काय करतात? वाईट गोष्टी बाहेर टाकते. पण जो धार्मिक आहे, जो देवाचा आहे, जी देवाची आहे, ती विचारपूर्वक विचार करून उत्तर देते. किती वेळेस चुकीचं बोलल्यामुळे आपण वाईट परिणाम भोगलेले आहेत.
किती वेळा विचार न करता बोलल्यामुळे, तोंडातून शब्द निघून गेल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागलेले. कारण एकदा तोंडातून शब्द गेला की आपण तो परत घेऊ शकत नाही. एकदा एखाद्याचं मन दुखावलं ते आपण परत जिंकू शकत नाही. याकोब त्याच्या पत्रात म्हणतो की जीभ थोडा छोटासा अवयव आहे, परंतु ती आग लावणारी आहे. शब्द महत्त्वाचे आहे का? देव शब्दाला महत्त्व देतो का? आपण बोललेले शब्द तो ऐकतो का? हो. या ठिकाणी लिहिलेलं आहे, धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनाचे मुख वाईट गोष्टी बोलते. नीतिसूत्रे 17 आणि वचन 27. नीतिसूत्रे 17 आणि 27. जो मित भाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते. जो थोडक्यात टू द पॉइंट शॉर्टमध्ये जो मित भाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. विद्वान लोक, ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक जास्त बोलत नसतात, परंतु मूर्ख लोक बडबड करत असतात. त्यांना वाटतं की आपण जास्त बोललो म्हणजे आपल्याला खूप जास्त ज्ञान आहे, आपण दुसऱ्यावर इम्प्रेशन मारतो, आपण आपलं ज्ञान व्यक्त करतो. पण हे त्याच्या उलट आहे. शहाणा ज्ञानी माणूस जास्त बोलत नाही, तो थोडक्यात मुद्द्याचा बोलत असतो. जो मित भाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. वचन 28. मौन धारण करणाऱ्या मूर्खालाही शहाणे समजतात. म्हणजे बघा, याला ज्ञान नाही, अक्कल नाही, तो जरी शांत राहिला, त्याने व्यर्थ बडबड केली नाही, तरी अशा माणसाला, अशा बाईला शहाणं समजतात. मौन धरून करणाऱ्या मूर्खालाही शहाणं समजतात. जो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात. बघा, शहाणपण कशात आहे? जास्त बडबड करण्यात, बोलण्यात नाही, शांत राहण्यात आहे. आपले शब्द मोजून बोलण्यात आहे. आणि म्हणून स्तोत्र 39 आणि वचन 3 मध्ये स्तोत्र करता काय म्हणतो आपण पाहू. स्तोत्र 39 आणि याचं 3रं वचन. तो म्हणतो की माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले, मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो. बोलण्याबद्दल स्तोत्र करता काय म्हणतो. पहिल्या वचनापासून आपण पाहू. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये, म्हणून आपल्या चलनुकीस जपे. माझ्यासमोर दुर्जन आहे, तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवी. दुर्जन समोर उभा आहे तोपर्यंत तोंडाला का लगाम घाली? कारण दुर्जनांना, दुरात्म्यांना ते शब्द ऐकायचे आहेत. शब्द बोलल्यानंतरच ते तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करू शकतात. आणि म्हणून तो म्हणतो की जोपर्यंत दुर्जन, जोपर्यंत सैतान माझ्या पुढे आहे, जोपर्यंत त्याचे लोक दुरात्मे, तोपर्यंत मी माझ्या तोंडाला लगाम घाले. मला जे वाटतं ते मी बोलणार नाही. मला जे वाटते ते मी विचार देवाविरुद्ध, माझ्याविरुद्ध बोलणार नाही. कारण का? शत्रू ते ऐकेल आणि त्याच्याप्रमाणे घडून आणेल, माझ्या जीवनात प्रॉब्लेम निर्माण करेल. म्हणून तो म्हणतो की मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवी. मौन धरून मी गप्प राहिलो, बरे वाईट काही बोललो नाही. काही वेळेस काहीच बोलायचं नसतं. आणि तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा सुचत नाही काय बोलावं तेव्हा काही बोलायचं नसतं. चुकीचे शब्द बोलून प्रॉब्लेम वाढवून सैतानाला वाव देण्यापेक्षा शांत राहिलेलं पण बरं. त्याच्यात शहाणपणा आहे. तो म्हणतो मौन धरून मी गप्प राहिलो, बरं वाईट काही बोललो नाही, तरी माझ्या दुःखाने उचल खाल्ली, माझे हृदय आतल्यात संतप्त झाले, मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो. जेव्हा असह्य झाले, जेव्हा मला खात्री झाली की मी काय बोललं पाहिजे, त्यावेळेस मी बोललो. किती महत्त्वाचं आहे बघा.
काही वेळेस काहीच बोलायचं नसतं. एकदा एक व्यभिचारी स्त्रीला त्यांनी प्रभू येशूकडे आणलं आणि सांगितलं की हिला आम्ही रेड हँड पकडलेला आहे आणि आता तू सांग, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेलं आहे की धोंडमार करून तिला मारून टाकला पाहिजे. आता इथं महत्त्वाचं हे आहे की मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलं होतं की स्त्री आणि पुरुष या दोघांनाही नियमशास्त्राप्रमाणे धोंडमार करून गावाबाहेर नेऊन मारून टाकावे. पण ह्या लोकांनी काय केलेलं होतं? त्या पुरुषाला नव्हतं आणलं, फक्त त्या स्त्रीला प्रभू येशूकडे आणलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांचा दुजाभाव, खोटेपणा आपल्याला दिसून येतो, ढोंगेपणा दिसून येतो. आणि ते प्रभू येशूची परीक्षा पाहण्याकरिता विचारत आहेत की मोशेच्या नियमशास्त्रात त्यांनी असं सांगितलं, तर आम्ही काय करावे? म्हणजे ते त्याला बोलायला लावत आहे आणि तो काय बोलणार आहे त्याच्यावरून ते काहीतरी करणार आहेत. जर तो बोलला की तिला धोंडमार करा, तर ते तिला धोंडमार करून मारून टाकणार आहे. तिची क्षमा होणार नाही आहे. आणि ख्रिस्त मसीहा जो क्षमा करणारा, पापी जनांना ताराव्यास आलेला आहे, हे सिद्ध होईल की तो क्षमा करणारा देव नाही, शिक्षा देणारा देव आहे. म्हणजे तो मसीहा नाही हे सिद्ध होणार आहे. म्हणजे हे शब्दात त्याला पकडू पाहत आहेत. आणि अशा वेळेस प्रभू येशूने काय केलं माहिती आहे का? त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. शास्त्र सांगतं तो खाली जमिनीवर काहीतरी लिहित राहिला आणि ते प्रश्नाचा भडीमार करत राहिले, विचारत राहिले, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. काही वेळेस काहीच बोलायचं नसतं. लोक कितीही बोलले, किती उत्तराची अपेक्षा केली, किती दबाव आणला, प्रेशर आणलं, बडबड केली, तरी काही वेळेस आपण शांत राहायचं असतं. आणि प्रभू येशू या ठिकाणी शांत राहिला. का? कारण प्रभू येशूने म्हटलं, पिता जे बोलतो तेच शब्द मी बोलतो, जे मी पित्याचं ऐकतो तेच बोलतो, पिता जे कृत्य करताना पाहतो तेच मी चमत्कार करतो. प्रभू येशू शांत का होता माहिती आहे का? पिता काय बोलणार आहे हे तो ऐकत होता. या अशा परिस्थितीमध्ये देव पित्याची काय इच्छा आहे त्याची वाणी तो ऐकत होता, म्हणून तो शांत होता. जर प्रभू येशूला जगात असताना, मनुष्य रूपाने असताना देवाची वाणी ऐकणं इतकं महत्त्वाचं वाटलं आणि त्याच्या दृष्टीने देवाची, पित्याची वाणी ऐकणं महत्त्वाचं होतं, उत्तर देण्यापूर्वी, बोलण्यापूर्वी, तर तुम्हाला मला किती महत्त्वाचं आहे जरा विचार करा. तुम्हाला वाटत नाही की आपण देव पित्याचं शब्द ऐकणे आणि मग तेच शब्द बोलणे, की आपल्या मनात जे येईल ते बोलणं, आपल्याला जे वाटतं ते बोलणं, प्रत्येक शब्द देव पित्याचा जे ऐकत तेच प्रभू येशू बोलत होता. तो ह्या लोकांच्या दबावाखाली येऊन काही बोलून न्याय ठोठावणार नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेस सुचत नसतं काय बोलावं, त्यावेळेस काय करायचं असतं? काहीच बोलायचं नसतं, शांत राहायचं असतं, गप्प राहायचं असतं. त्याच्यात शहाणपणा असतो. चुकीचं बोलून अजून प्रॉब्लेम वाढवायचे नसतात. आणखी एक शास्त्रभाग, उपदेशकाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय, उपदेशक 5, या ठिकाणी शब्दाबद्दल काय सांगितलेलं आहे बघा. उपदेशक 5 आणि याच्या पहिल्या वचनापासून, तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्याला कळत नाही. आणि मग दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो ऐका. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास
आपले मन उतावळे करू नको. काय म्हटलेलं आहे? चर्चला जाशील, मंडळी जाशील भक्ती करायला, तेव्हा बोलण्याची घाई करू नको. उतावळेपणे देवाशी काही बोलू नको. कारण देव स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस आणि तुझे बोलणे अल्प असावे. जे मंडळीत लांब लांब प्रार्थना करतात, वाटल ते विचार व्यक्त करतात, ज्यांना वाटतं की आपण खूप धार्मिक आहोत, आपण दुसऱ्यावर इम्प्रेशन मारतो, त्यांच्यासाठी हे वचन महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की फार मोठी प्रार्थना करणे, अलंकारिक भाषा वापरणे, आपलं मन देवापुढं मोकळं करणे, हे फार धार्मिकता फार चांगलं आहे, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. कारण देव स्वर्गात आहे, तू पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे, थोडक्यात असावे. आपले बोलणे, आपली साक्ष, आपल्या प्रार्थना मंडळीत एकत्रित देवाच्या मंदिरात तेव्हा कशा असाव्यात? शॉर्ट, टू द पॉइंट, अल्प, थोडक्यात असाव्यात. आणि मग तिसरं वचन, काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते. स्वप्न का पडतात याचं एक कारण इथं सांगितलं आहे की दिवसभर जास्त मेहनत केली, श्रम केलं तर स्वप्न पडते. आणि पुढं काय म्हटलंय बघा, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. मूर्खाची वाणी, मूर्खाचे शब्द, कोण मूर्ख आहे हे कसं प्रगट होतं? फार वाचाळतेने. जी व्यक्ती जास्त बडबड 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 करते त्याने मूर्खाची वाणी प्रगट होते. म्हणजे बघा, देवाच्या मंदिरात जाताना शब्द हे अल्प असले पाहिजे. सार्वजनिक प्रार्थना करताना मंडळीत आपल्या प्रार्थना थोडक्यात, शॉर्टमध्ये असल्या पाहिजे. मन उतावळ होऊन आपण काही बोललं नाही पाहिजे. उपदेशक याचा 10वा अध्याय वचन 12 आणि 13. शेवटी 2 वचन आपण पाहू. उपदेशक 10, 12 आणि 13. शहाण्याचे तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात. शहाण्या माणसाचे शब्द कसे असतात? कृपायुक्त असतात, अनुग्रहपर असतात. पाऊल त्याच्या पत्रात लिहितो की तुमचे बोलणे कृपायुक्त असावे, तिरसटपणाचं नसावं, एखाद्याला दुखावणारं नसावं. शहाण्याचे तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात, पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते. वचन 13, त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो. म्हणजे मूर्खाच्या बोलण्याची सुरुवात आणि शेवट याच्यात केवळ मूर्खपणा, व्यर्थता, बडबड असते. आणि म्हणून याकोब याचा 1 अध्याय आणि 19व्या वचनात याकोब त्याच्या पत्रात काय लिहितो बघा. याकोब 1 आणि 19. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, यास तो प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश, रागास मंद असावा. प्रत्येक मनुष्य कसा असावा? ऐकायला शीघ्र, पण बोलायला सावकाश. पण होतं काय? याच्या अगदी उलट आहे. लोक बोलायला शीघ्र आहेत, घाईघाईने बोलतात आणि ऐकायला सावकाश आहेत. आणि म्हणून परत ते विचारतात, परत बोलावं लागतं, काय बोलले सांगा. म्हणजे ऐकण्याकडे लक्ष नसतं. लोकांना फक्त बोलायला आवडतं. तुम्ही माझं ऐकता, मी तुमचं ऐकणार आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. पण शास्त्र सांगतं की आपण बोलायला सावकाश पाहिजे, पण ऐकायला शीघ्र पाहिजे. आणि हेच देवाच्या बाबतीत देखील आहे की देवाचं वचन ऐकण्याबाबतीत आपण शीघ्र असावे,
पण देवाविरुद्ध बोलण्यात आपण सावकाश, कारण जे शब्द आपण बोलतो ते परमेश्वर ऐकत असतो. परमेश्वर हे वचन आशीर्वाद